श्री उपासनी साई वाक्सुता भाग चौथा अध्याय क्रमांक 7. शके 1846 आषाढ कृष्ण 9 शुक्रवार तारीख 27 जुलै सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ सप्तमो अध्याय प्रारंभ. अनुष्ठान म्हणजे काय? बाहेर पाऊस पडत आहे, ओले झाले आहे असे पाहून महाराजांनी स्वामीस विचारले, कसे काय आहे? त्यावर स्वामी म्हणाले, बरे आहे. यावरून बोलण्यास आरंभ झाला. चोहोकडे ओले झाले आहे, परंतु तुम्हास बसण्यास पाट आहे. तुमच्या पोथीला आसन आहे, परंतु दुसऱ्या लोकांना मात्र ओल्यात चिखलात बसण्याची पाळी आली आहे. ते नरसिंह महाराज बघा ना, ओले लागू नये म्हणून पायांच्या बोटांवर शरीराचे ओझे घालून बसले आहेत. जो तो आपल्या अडचणीतूनही आपली सोय काढून घेतो. बाहेर बसलेल्या मंडळींना उद्देशून, बाहेर चिखल असेल तर आत येऊन बसा सर्वजण. स्वामी महाराजांचे मृद्गुल पुराणाचे पारायण सुरू होते. ते पारायण करणारे व तुम्ही लोक सर्व त्यांचे श्रोते. पारायण करीत असता पारायण करणाऱ्या व श्रोत्यास काहीतरी नियम आहेत. ते अनुष्ठान आहे. अनुष्ठाने पुष्कळ प्रकारची आहेत. त्यापैकी कोणत्याही ग्रंथाचे पारायण करणे हे देखील एक अनुष्ठानच आहे. अनुष्ठान या शब्दाचा अर्थ काय निघेल बरे? यात अनु अधिक स्थान असे 2 शब्द आहेत. व्याकरणाच्या काहीतरी नियमाप्रमाणे स्थानाला स्थान म्हणण्याची वहिवाट आहे. परमेश्वराचे जे मूळ ठिकाण, त्या ठिकाणच्या व परमेश्वराच्या गुणधर्माला अनुसरून व तेच गुणधर्म शक्य तितके आपल्या ठिकाणी येऊन एखादे व्यावहारी संबंधापासून अलिप्त असलेले असे निराळे स्वतंत्र स्थान करून त्या स्थानात परमेश्वरी सत्कर्म करण्यासाठी किंवा परमेश्वराशी आपल्या आत्म्याच्या संबंध जोडण्यासाठी निश्चयाने बसून कोणत्याही देवतेची पूजा, जप, पवित्र ग्रंथाची पारायणे, ध्यानधारणा, अभिषेक इत्यादी सत्कर्मे नियमित काळपर्यंत ठराविक रीतीने करणे, त्याचे नाव अनुष्ठान. समजा गणपती वगैरे देव प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत, परंतु त्यांचे वर्णन, त्यांचे गुणधर्म ग्रंथाच्या आधारे माहीत आहेत. मग ते प्रसन्न होऊन कृपा होण्यासाठी मातीचा, दगडाचा किंवा धातूचा आकार करून त्या योग्यतेचे एखादे स्वतंत्र एकांत स्थान करून त्या गुणधर्माप्रमाणे शक्य तितकी आपल्या मनाची वृत्ती करून पूजा, जप, जाप, ग्रंथ पारायणे, ध्यानधारणा इत्यादी करीत बसले म्हणजे मन त्या त्या देवतेच्या आकाराचे व गुणधर्माचे होऊ लागते व त्यांच्या आधारे प्रत्यक्ष देवतेचा अनुभव येऊ लागतो. अशा रीतीने करणे म्हणजेच अनुष्ठान. अशा या अनुष्ठानाच्या पद्धतीने आपल्याला उपास्य देवतेची पूजा, जप, ध्यान, धारणा वगैरे सत्कर्मे करून आपले इष्ट हेतू साध्य करून घेणारे घेतात. अनुष्ठान पद्धतीने जी सत्कर्मी किंवा ध्यानधारणा केली जाते त्या योगे त्रास देणाऱ्या बाह्य विषय वस्तूंचा विसर पडत जातो व परमेश्वरासंबंधी आणि उपास्य देवते संबंधात मनाचा ओघ वाढत जाऊन मनाची एकतान वृत्ती होऊ लागते व मग पुढे शरीराचेही भान कमी कमी होत जाऊन परमेश्वरी आनंद घेण्यायोग्य अशा दिव्य शरीराचा अनुभव येऊ लागतो. यालाच कोणी कोणी समाधी अवस्था म्हणतात. अशा रीतीने अभ्यास वाढत गेला म्हणजे अंतकाळीही त्या परमेश्वराच्या ध्यानधारणेतच शरीराचा शेवट होऊन दिव्य शरीराने तो नेहमी अजरामर राहून सच्चिदानंदाचा उपभोग घेत राहतो. अंतकाळ होण्यापूर्वीच त्या अनुष्ठानाच्या योगे जर समाधी अवस्था लाभली तर मग जड शरीराच्या भानावर येऊन जगाचा अनुभव घेतला तरी तो आनंद व ते दिव्य शरीर नाहीसे होत नाही. या अवस्थेच्या प्राप्तीसाठी नियमबद्ध राहून जी क्रिया करावी लागते त्याचे नाव अनुष्ठान. व्यवहारी प्रिय वस्तूंच्या आधारे सुद्धा असे अनुष्ठान होऊ शकते, परंतु त्या प्रिय वस्तूंच्या ठिकाणी परमेश्वराची परिसीमा झाली पाहिजे. अपुरी राहिली तर मात्र जगाच्या रीतीचेच म्हटले जाते. म्हणून विषयप्रिय वस्तूंचा ध्यास न धरता परमेश्वर वस्तूंचा
किंवा प्रिय वस्तूंवर परमेश्वरी भावना करून त्यालाच ध्यास धरून ते अपुरे राहिले तरी हरकत नाही. म्हणून आपल्या मनाला परमेश्वरी ध्यासाने परमेश्वरी आकार यावा यासाठी निरनिराळ्या प्रकाराने पुष्कळ सत्कर्ण्या आहेत. त्या करण्या नियमबद्ध राहून आपल्या मनाला परमेश्वरी आकार येऊन तसा पूर्ण साक्षात्कार होईपर्यंत किंवा ठरवलेल्या काळापर्यंत नियमाप्रमाणे करणे याला अनुष्ठान म्हणतात. अनुष्ठानाची कालमर्यादा. संसार व्यवहारी रीतीचे ज्या ज्या मनाला वेडेवाकडे संस्कार होऊन ते अगदी दृष्ट झालेले असेल, अगदी परमेश्वरी स्थितीच्या उलट असेल, त्याचे सर्व दृष्ट संस्कार नाहीसे होऊन परमेश्वरी साक्षात्कार होण्याला आणि ते मन व आपण स्वतः परमेश्वराच्याच रूपाचे बनून जाण्यास हल्लीच्या काळात नियमितपणाने तसे अनुष्ठान करण्यास 16 वर्षाची गरज आहे. 16 वर्षे नियमितपणाने अनुष्ठान केल्यास ते दूषित झालेले मन शुद्ध होऊन परमेश्वर रूप बनून जाते, हा निश्चय समजावा. जगापैकी दूषित संस्कार जर काहीही कमी होत असतील व थोडाफार परमेश्वरी संस्काराचा अभ्यास असेल व परमेश्वरासंबंधी आवड असेल तर त्याला अधिकार परत्वे 12, 10 किंवा 8 वर्षे लागतात. पुष्कळ परमेश्वरी संस्कार असून जगाचे संस्कार कमी असून जगव्यवहाराबद्दल कंटाळा वाटतो व परमेश्वराच्या बाजूला जास्त ओढ लागते, अशा तऱ्हेच्या मनाला नियमितपणाने एकनिष्ठेने अनुष्ठान केल्यास कमीत कमी 4 वर्षे पुरी होतात. मग ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे कोणाला 4, 2 वर्षे जास्त लागतील. कितीही मट्ट असला तरी त्याला 16 वर्षाची मर्यादा पूर्ण आहे. अशा अनुष्ठान पद्धतीने सत्कर्मे करीत असताना काही वर्ष किंवा काही काळ लोटला व त्याचा शेवट झाला तर तितका काळ अनुष्ठान झाले असेल तो काळ काही फुकट जात नाही. तो मुजरेत धरला जाऊन पुढच्या जन्मात राहिलेली कालमर्यादा पूर्ण होऊन त्याचे इष्ट साध्य होऊन जाते. अनुष्ठानाची कालमर्यादा ज्याने जितकी ठरवली असेल किंवा ज्याच्या अधिकाराला अनुसरून अनुष्ठानाला जितक्या काळाची जरुरी असेल ती कालमर्यादा संपण्याच्या आतच जर त्या अनुष्ठानाला काही अपरिहार्य विघ्न येऊन ते अनुष्ठान बंद पडले तर जितका काळापर्यंत ते अनुष्ठान झाले आहे तेथपर्यंत ते फुकट जात नाही. पुन्हा लवकरच त्या अनुष्ठानाला सुरुवात करून त्या कालमर्यादेची पूर्णता करून घ्यावी म्हणून कोणी 7, 14, 21 दिवस किंवा 1 महिना अशी थोड्या काळाची अनुष्ठानाकरता मर्यादा ठरवतात. ते पूर्ण झाले म्हणजे तशीच थोडी थोडी मर्यादा वाढवून एकसारखे अनुष्ठान करीत राहतात. ज्यांना काही पाश नाही किंवा विघ्न येण्याचा संभव नाही ते 1 ते 4 महिने, 1 वर्ष, 4 वर्ष अशी पुष्कळ काळमर्यादा अनुष्ठानाकरता ठरवतात. नियमितपणाने पूर्ण परमेश्वरी सत्कर्म अनुष्ठान करीत राहणे ही एक तपश्चर्याच होते. पाऊस पडत असून चिखलही झाला आहे म्हणून तेथे बसावेसे वाटत नसेल तर आत या असे महाराजांनी सांगितल्यावर सर्व लोक झोपडीत आले. असे पाहून महाराज म्हणाले, माझे बोलणे सगळे ऐकले असेल तर तुम्ही आत आलाच नसता. माझे बोलणे सगळे ऐकले असते तर तुम्ही आत आलाच नसता. सोयीची बाजू पडत्या फळाची आज्ञा म्हणून कोणीही मान्य करील. आत येणे सोयीचे वाटले पण बाहेर जा म्हटले तर मात्र वाईट वाटेल. काय तुम्हाला मी खट सापडलो? आता आत आलेले लोक पुन्हा बाहेर गेले. शिर्डीहून राहते व राहत्यावरून शिर्डी असे आम्ही पुष्कळ काही दिवस करीत होतो. असाच एकदा शिर्डीवरून राहत्यात जात असताना अर्ध्या रस्त्यावर येऊन एका ठिकाणी बसलो. मला तेथे बसलेला पाहून त्या वाटेने येणारे जाणारे लोक तेथेच बसले. ते मला एक नागडा उघडा वेडावाकडा मनुष्य आहे असे ओळखीत होते. त्या तिथे बसलेल्या लोकात काही संभावित अधिकारी व काही रेमेडोकेही होते. ते सकाळची 8-9 वाजेची वेळ होती. कामाधामाचे लोक कोणी घोड्यावर, कोणी सायकलवर, कोणी पायी अशी रहदारी चालू होती. त्या दिवशी अविधवा नवमी होती. पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. साकोरीचे शंकर पाटील वगैरे मंडळी त्यात होती. मी जेव्हा एकटा होतो तेव्हा माझ्या डोक्यात काय विचार असतील ते असोत, पण 4 लोक जेव्हा जमले तेव्हा त्यांच्या स्थितीप्रमाणे बोलले निघाले. मी म्हणालो, अहो तुम्ही शिर्डीत जाणार ना,
मग उगीच का वेळ घालवतात. परंतु ते म्हणाले, नाही बाबा, थोडे बसतो. असे होता होता लोक जमले. इतक्यात पाटाच्या कामावर आलेले 4-5 जंटलमॅन, कोट पाटलोन, साहेबी टोपी घातलेले असे तेथे आले. त्यापैकी एक सायकलवर होता. त्याने आपली सायकल बाजूला ठेवली. दुसरा घोड्यावर होता. त्यानेही घोडा बांधून ठेवला व दोघेही तेथे जाऊन बसले. मी त्यांना म्हटले, अरे तुम्ही का बसलात? ऊन लागत आहे. तुम्ही कामाची माणसे, जा ना आपल्या कामाला. परंतु काही विशेष काम आम्हाला नाही. जाऊ आता, असे म्हणून ते बसलेच. त्या सायकलवाल्याकडे व घोड्यावाल्याकडे पाहूनच विशेष भाषण होते. ते म्हणाले, आज अविधवा नवमी आहे. एक म्हणे माझी बायको मेली, दुसरा म्हणे माझी आई मेली, तिची अहेव नवमी आहे. घरी स्वयंपाक चालू आहे. काही गडबड नाही, जाऊ आता. असे म्हणत म्हणत 12 वाजले. 1 वाजला तरी ते जाईनात. तेव्हा अविधवा नवमीबद्दल माझी बडबड चालू झाली. आनंदरूप विषय तो. त्यातल्या त्यात त्यांच्याच बायकांचा विषय असल्यामुळे आपल्या बायकोस यांनी जिवंत केले असे समजून 1:30 वाजला, 2 वाजले तरी ते जाईनात व म्हणत, तुम्ही उठला म्हणजे आम्ही उठू. त्यावेळी पावसाचे संधान नव्हते. चांगले ऊन पडले होते. तरी मी त्यांना म्हटले, पाऊस येईल तर तुम्हाला त्रास होईल. ते म्हणाले, तुम्ही उठल्याशिवाय आम्ही उठणार नाही. असा त्यांचा निर्धार झाला. त्यात काही मुसलमानी होते. त्यांना जा म्हटले तर म्हणत, तुम खुदा के माफक है, तुम जहाँ है वहाँ हमको आनंद मिलता है. त्यापैकी एक जण म्हणाला, पाऊस आला तर तुम्हालाही लागेल ना. मी म्हणालो, पाऊस आला तर माझे काय भिजणार? तुमचे कपडे टोप्या वगैरे भिजतील ना. माझे काय, मी संध्याकाळपर्यंत सुद्धा बसेल. परंतु तुमच्या घरी तुमची बायको येऊन जाईल ना. ते म्हणाले, ती घरी कशाला जाते? येथेच तर हे अमृतपान करण्यास आली असेल. इतक्यात भडाभडा एकदम पाऊस पडू लागला. मी तसाच बसून होतो. सर्वांनी निश्चय केल्यामुळे तेही तसेच बसून राहिले. सर्वांचे कपडे भिजले. कित्येकांजवळ छत्र्या होत्या. त्यापैकी एकाने माझ्यावर छत्री धरली. मीच नको म्हणून सांगितले, तेव्हा कोणीही घेतली नाही. सरासरी 2-2:30 वाजता जोराचा पाऊस सुरू झाला. ते 4-4:30 वाजेपर्यंत तसाच पडत होता. तोपर्यंत आम्हीही हललो नाही व बसलेल्या मंडळीपैकी कोणीही हलले नाही. संध्याकाळ होत आली. तेव्हा मीच विचार केला की आता या लोकांना कोठपर्यंत त्रास द्यावा. म्हणूनच मी उठलो व शंकर पाटलाच्या सांगण्यावरून त्यांनीच शोधून काढलेल्या झोपडीत जाऊन बसलो. त्या लोकांस पावसाची जरी सवय नव्हती तरी तेवढा वेळ कोणत्याही प्रकारे त्यांना भान नसून तितका वेळ वृत्तीत तल्लीन होऊन ते बसले होते. तितका वेळ त्यांचे अनुष्ठानच झाले. ही गोष्ट कशाकरता सांगितली की थोडे पावसाचे थेंब आल्याबरोबर तुम्ही आपली जागा सोडून आत आला यावरून सहज आठवली म्हणून सांगितले. कोणत्याही इष्टदेवतेच्या प्रसन्नतेसाठी विधियुक्त जी क्रिया सांगितलेली असेल ती अनुष्ठानाचा काल पूर्ण होईपर्यंत करीत असता विघ्ने पुष्कळ येतात. त्या विघ्नांची कोणत्याही प्रकारे पर्वा न करता, विघ्नाला विघ्न न समजता जर ते अनुष्ठान ठरलेल्या कालमर्यादेपर्यंत तसेच चालू ठेवले तर ते अनुष्ठान पूर्ण झालेच म्हणून समजावे. तुमचे जे आतापर्यंत मृद्गुल पुराणाचे पारायणाचे अनुष्ठान चालत आलेले आहे त्यात पावसाचे हे विघ्नच आले. ते विघ्न जर मानले व आपली बसायची जागा सोडून दुसरी चांगली जागा पाहून बसले तर अनुष्ठानात त्याची गणती होणार नाही. मूळ परब्रह्म सच्चिदानंद ही अवस्था स्थिर आहे. त्यात चलन विचल, असमाधान व आनंद वृत्तीला व्यत्यय येत नाही. तेच गुणधर्म आपल्यामध्ये येण्याकरता कोणत्याही एका स्थानी दृढ आसन कायम करून जी सत्कर्णी केली जाते त्याचीच अनुष्ठानात गणना होते. गुरुचरित्र, रामायण, भागवत वगैरे ग्रंथाचे पारायण हे अनुष्ठानच आहे. अनुष्ठान कशासाठी? अनुष्ठानाची मुख्य जरुरी चित्तशुद्धीसाठी असते. आपल्या जीवाची मनाची शुद्धता पूर्ण असली म्हणजे ऐहिक व पारलौकिक हेतू सहज साध्य होतो. जसे हिणकस सोने, केरकचऱ्याचे मिश्र असलेले धातू, मलिन असलेले वस्त्र, निरनिराळ्या तऱ्हेचे घाणेरडे झालेले, ढेकून पिसवा, चिलटे इत्यादीने भरलेले घर यांचा सुखद समाधानासाठी व इष्ट हेतू साध्य होण्यासाठी जसा उपयोग होत नाही, किंबहुना सर्व प्रकारे दुःख वाढविण्यालाच कारणीभूत होतात, तसेच संसार प्रपंचात
विषय वासनेत व निरनिराळ्या उलाढालीत व दृष्टपणाने दुसऱ्याला उपद्रव देणे, अभिमान धरणे वगैरे अशाच निरनिराळ्या जगापैकी दृष्ट व्यवहारात मनबुद्धी जीव यांचा उपयोग केला म्हणजेच ते अपवित्र व घाणेरडे होऊन पापी बनत जातात. हा अगदी सिद्धांत आहे. त्यायोगे सर्व प्रकारची दुःख परंपरा वाढत जाऊन अखेर यमयातनेच्या पासात जाणे भाग पडते. ज्यांच्या ठिकाणी निरनिराळ्या तऱ्हेने शारीरिक व मानसिक दुःख परंपरेची स्थिती कमी अधिक प्रमाणाने आहे किंवा जीवाला अस्वस्थता आहे, त्यांची मने, बुद्धी व जीव अत्यंत मलिन व पापी आहे असे निश्चयाने समजावून घ्यावे. आपले घर किंवा खाण्याचे पदार्थ घाणेरडे असल्यास ते स्वच्छ केल्याशिवाय आपण त्याला कधीच उपयोग करत नाही. तसेच ऐहिक सुखाची प्राप्ती किंवा इष्टहेतूची सिद्धता किंवा कोणत्याही कार्यात यश येणे किंवा आलेले संकट दूर होणे किंवा आलेल्या शारीरिक मानसिक व्याधी दूर करून नेहमी आरोग्यता राहणे किंवा परलोकीचा परमेश्वरी सौख्यलाभ इत्यादी कोणत्याही प्रकारचा सौख्यलाभ हे मन, बुद्धी, जीव यांची स्वच्छता केल्याशिवाय मिळणे शक्य नाही. म्हणूनच पूर्वीच्या तत्त्ववेत्यांनी मन, बुद्धी, जीव नेहमी शुद्ध राहावे व त्यायोगे सुख समाधानाची भरपावी असावी. म्हणूनच स्वधर्माचरण, निरनिराळी सत्कर्मे, पुण्यपावन अशा ग्रंथाची पारायणे, निरनिराळ्या देवतेचे अनुष्ठाने, तपश्चर्या, व्रत, उपवास, पूजा अर्चा, भजन, परमेश्वरी सेवाधर्म, परमेश्वरासाठी शरीर, जीव व मनबुद्धीचा उपयोग करणे अशी अनेक प्रकारची निरनिराळी सत्कर्माची योजना करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे जर स्वधर्माला अनुसरून परमेश्वरी संबंधात सत्कर्मे, पुण्यकर्मे करण्यात शरीर, मन, बुद्धी, जीव यांचा उपयोग करीत गेले तर ते सदोदित पवित्र, शुद्ध व पुण्यरूप होऊन राहते. सर्व दोषांचा परिहार होऊन नेहमी ऐहिक व पारलौकिक सर्व सुखाच्या परंपरेची वाढ होत राहते व अखेर अंतकाळी परमेश्वर पदाला जाता येते असे निश्चित समजावे. जातीधर्मानुसार अनुष्ठान. एवढ्याच करता अनुष्ठान वगैरे करण्याची जरुरी आहे. अनुष्ठानाधिक सत्कर्मे कोणत्याही जातीधर्मवाल्यांना करण्यास हरकत नाही, परंतु ज्याचा जो जातीधर्म असेल त्या धर्माला अनुसरून त्या योग्यतेचेच अनुष्ठान केले पाहिजे. वाटेल त्या धर्माच्या रीतीने करीत राहिले तर त्यापासून त्यांना कोणत्याही रीतीचा फायदा न होता अधिक पाप आचरण व अनर्थ ओढवून घेतल्यासारखे होते. वाटेल त्या परधर्म भयावह. वाटेल त्या धर्माने आचरण करणे म्हणजे भयंकर दुःख अवस्था आपणच आपल्या घरी आणून घेतो असे होते. याचे कारण अनुष्ठान, पारायणे किंवा सत्कर्मे यांचे जे विधी नियम सांगितलेले आहेत याच किंचित सुद्धा चूक न होऊ देता केले गेले पाहिजे. थोडे जरी चुकले तरी त्यायोगे सर्व कर्माचा भंग होऊन त्याचा भयंकर दोष पिढीनपिढी भोगण्याची पाळी येत असते. म्हणून ब्राह्मणांच्या जातीधर्माला अनुसरून जी अनुष्ठाने सांगितलेली आहेत ती त्यांनीच करावी. ब्राह्मण जातीच्या कर्माचे अनुष्ठान इतर जातीधर्माने केव्हाही करू नये, कारण त्यांच्या अनुष्ठान क्रियेमध्ये जे काही शास्त्र नियम आहेत त्यात व त्यांच्या मंत्रतंत्रात म्हणताना व करताना काना, मात्रा, ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग, खालचे वरचे स्वर यात जर किंचितही चूक झाली तर त्या ब्राह्मण लोकांना सुद्धा त्यांचे प्रायश्चित्त भोगावे लागते. तर मग इतर जातीने जर त्यांच्या अनुकरणाचे धाडस केले तर त्यांना शेकडो जन्म नरक यातनेशिवाय दुसरी गती नसते. मग ती सत्कर्मे, पुण्यकर्मे सकाम असोत अथवा निष्काम असोत. म्हणून ज्याच्या त्याच्या जातीधर्माला अनुसरून जी सत्कर्मे ठरवली गेली आहेत तीच केली पाहिजे व तीही शक्य तितके निष्काम बुद्धीने करणे फार उत्तम. वैदिक धर्माला अनुसरून म्हणजे ब्राह्मण धर्माला अनुसरून वैदिक मंत्रतंत्राच्या आधारे जी सत्कर्मे, पुण्यकर्मे ठरलेली आहेत, जसे यज्ञयागादिक कर्मे, रुद्र आवर्तने, अथर्व शिष्य इत्यादिकांच्या योगे कोणत्याही देवतेला अभिषेकाधिक क्रिया करणे किंवा लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र यासारखे अभिषेकाच्या द्वारे अनुष्ठान करणे, सप्तशतीची पारायणे, शतचंडी, सहस्त्रचंडी तसेच भारत, भागवत, रामायण इत्यादी कोणत्याही धार्मिक संस्कृत ग्रंथाची पारायणे अशाच पैकी ज्या सत्कर्मात किंवा अनुष्ठान क्रियेत
वैदिक मंत्र, संस्कृतचा भाषा यांचा संबंध आहे, अशी कोणत्याही प्रकारची अनुष्ठाने, सत्कर्मे हे ब्राह्मणाशिवाय इतर जातीने करू नये. परमेश्वराची ब्राह्मणाशिवाय कोणत्याही जाती धर्माच्या समाजावर स्वभावतःच फार कृपा असते. कारण की ब्राह्मणावर परमेश्वरी कृपा होण्यासाठी त्यांना त्यांच्या धर्माला अनुसरून अत्यंत कठीण असे नियम पाळून वेदशास्त्राच्या आधारे मोठमोठी यज्ञयागासारखी बिनचूक रीतीने कर्मे करावी लागतात. यांच्या कालमर्यादेपर्यंत जर ती बरोबर झाली तर कुठे त्यांना ईश्वराची कृपा होण्याचा मार्ग मिळतो, तसे इतरांचे नाही. इतर जातीत खऱ्या भोळ्या भावभक्तीने कोणत्याही लहान मोठ्या देवतेची साधी पूजा, भजन, नामस्मरण असे नित्यनेमाने जरी करत गेले तरी तेवढ्यावरच परमेश्वर संतुष्ट होऊन इष्टफळ देतो. उजव्या सोंडेचा गणपती, दक्षिणमुखी मारुती यांची पूजा किंवा अनुष्ठाने, सोहळे, पवित्रपणा वगैरे फार कडक असते. यांच्यात जर चूक झाली तर फार नुकसान होते. म्हणून साधारण मनुष्य कोणी उजव्या सोंडेचा गणपती जवळ बागेत नाही. तसेच दत्त, राम, कृष्ण अधिक कोणत्याही देवता ज्यांच्या बाबतीत ब्राह्मणांच्या द्वारे कडक सोहळे व पवित्रपणाची व्यवस्था असते, अशा ठिकाणी इतर जाती धर्मवाल्यांनी जाणे म्हणजे उजव्या सोंडेच्या गणपतीप्रमाणे भयावह आहे. अशा देवतेची भावभक्तीने इतर जातीवाल्यांना अनुष्ठान, सत्कर्म वगैरे जर करणे असेल तर ती तशा पवित्र स्थितीत ब्राह्मणाद्वारेच करून घ्यावीत, तरच त्याचे फळ त्यांना यथायोग्य मिळते. जर इतर जातींना कोणत्याही देवतेचे ब्राह्मणाशिवाय स्वतःच्या ठिकाणी स्वतंत्र रीतीने पूजा, भजन वगैरे कर्तव्य असेल तर त्या देवतेच्या स्थानात सोहळ्या ओळाचा कडक प्रतिबंध विशेष नसतो व ज्या देवालयाची व्यवस्था बघण्यास खाजगी रीतीने कोणी मालक नसतो, अशा देवळात जो देव असेल, महादेव, मारुती, गणपती वगैरे वगैरे, त्यांची इतरांनी, बाकी कोणीही हिंदू म्हणणाऱ्यांनी सुशोभित होऊन पूजा, भजन वगैरे वाटेल ती सेवा करावी. विशेष स्वतंत्र रीतीने गावात किंवा गावाच्या बाहेर असलेल्या मारुती, पिंपळ, वड इत्यादी देवतेच्या वृक्षांची पूजा, प्रदक्षिणा, नमस्कार, नामस्मरण हे कोणीही करावे. तसेच गावाबाहेर एखाद्या वृक्षाखाली एखादी देवता असेल त्यांची कोणीही पूजा, भजन करावे. इतरांनी त्यांच्या अनुसार कोणतेही धंदे रोजगार करावे, परंतु धार्मिक बाबतीत इतर कोणाच्याही भानगडीत न पडता व ब्राह्मणाधिकांनी स्थापन केलेल्या देवाधिकांच्या भानगडीत न पडता आपला जाती धर्म न सोडता त्यांच्या जातीला अनुसरून स्वतंत्रपणे जर काही देवधर्म, अनुष्ठान इत्यादी सत्कर्मे करणे असेल व कोणत्याही रीतीने परमेश्वराची कृपा होऊन ऐहिक व पारलौकिक खऱ्या सुखाचा लाभ व्हावा असे त्यांना वाटत असेल आणि त्याचपैकी अनेक संतांनी या जन्मात जर त्यांना ईश्वरपदाचा लाभ व्हावा असे वाटत असेल तर लोकांनी जशी आपली घरद्वारे, ठिकाणीचं अनुष्ठान, भजन, पूजन इत्यादी जे काही करणे असेल ते आपल्या स्वतंत्र रीतीने आपल्या ज्ञातीला अनुसरून साध्या भोळ्या भक्तीने जे केले आहे तेच खरे देवाला आवडते. असे करण्यानेच तशा सगळ्यांचा उद्धार होऊन जातो. अशी उदाहरणे भरपूर पुराणामध्ये व विठ्ठल भक्तांमध्ये आहेत. कोणत्याही देवतेला भजायला किंवा देवतेला शिवण पूजा अर्चा करायला केव्हाही कोणत्याही जाती धर्मवाल्यांना प्रतिबंध नाही, त्यांना मज्जाव नाही. देव हा सर्वांचा एकच आहे व देवालाही सर्व सारखेच आहे. परंतु त्याची कृपा होण्यासाठी व परमेश्वरी ऐहिक व पारलौकिक खऱ्या सुखाचा लाभ मिळण्यासाठी जो धर्म असेल त्याच्या धर्मपद्धतीने जर त्याची पूजा, अनुष्ठान किंवा प्रार्थना, भजन वगैरे केले तर त्याचा कृपा, आशीर्वाद किंवा उद्धारगती ही होईल. नाहीतर वाटेल त्या धर्माच्या पद्धतीने वागले तर कोणत्याही प्रकारचे ईश्वरी आशीर्वाद न होता उलट त्याचा कोप व शाप होतो हा सिद्धांत आहे. जसे शिपाई वगैरे सारख्या नोकराने मामलेदार, मुन्सूब सारख्या मोठ्या अधिकारी लोकांची बरोबरी करून ती कामगिरी केली किंवा त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसू लागले तर ते अधर्मकारक होऊन अनर्थनाशकच होते. तसेच ज्याने त्याने आपल्या पद्धतीचे वागणे सोडून इतर वागले तर अनर्थकारक होते. कोणत्याही जातीधर्मवाल्यांना खास देवासंबंधी कोणत्याही प्रकारे प्रतिबंध नाही.
प्रतिबंध जर असेल तो त्या देवतेसाठी किंवा एक देवालयाच्या पद्धतीची इमारत बांधली जाते. त्या इमारतीमुळे लोकव्यवहार पद्धतीला व धार्मिक पद्धतीला अनुसरून प्रतिबंध उत्पन्न होतो व तो शास्त्ररीतीने संमतच आहे. त्याच्या ठिकाणीच अमक्याने जाऊ नये, अमक्याने जावे हा नियम लागू होतात. हे नियम तरी शास्त्रकारांनीच करून ठेवले आहेत व ते सर्वांना आपापल्या धर्माने पाळणेही पाहिजे. तरच त्यांना त्याचे फळ, नाहीतर देवाचा मोठा गुन्हा केल्यासारखे होते. अनुष्ठानाकरता कालमर्यादा. अनुष्ठानाकरता कालादी व्यवस्था. मनुष्यापैकी कोणत्याही जातीधर्मवाल्यांना ऐहिक किंवा पारलौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी इष्ट हेतू पूर्ण होण्यासाठी परमेश्वराची कृपा व्हावी म्हणून ज्यांची ज्या देवतेवर भक्ती श्रद्धा असेल त्या देवाची उपासना, अनुष्ठान, तपश्चर्या, भजन, पूजन इत्यादी करणे असेल तर त्याकरता एखादे एकांत स्थान ठरवून ठेवावे व त्या अनुष्ठानाची क्रिया करण्यासाठी वेळही कायम करून ठेवावी. म्हणजे अनुष्ठानाची जी ठरलेली वेळ असेल ती जशी देवालाच देऊन टाकली असे ठरवावे. म्हणजे त्या वेळेत आपली संसार व्यवहारातील कोणतीच कामे करू नयेत. ज्यापेक्षा ती वेळ देवाला दिली आहे त्यापेक्षा जो काही व्यवहार कर्तव्य असेल ती देवासंबंधित सत्कर्मे करीत राहावी. शेकडो वस्तू, पैसे, धान्य, फळ, फळावळ आपण देवाला किंवा सत्पुरुषाला अर्पण करतो व त्या अर्पण केलेल्या वस्तूंचा उपयोग संसार व्यवहारात करीत नाही. परमेश्वरासाठीच त्या वस्तूंचा उपयोग होण्याविषयी तशी योजना करतो. तशीच 24 तासांपैकी जी वेळ परमेश्वराला अर्पण झाली असेल ती वेळ घरगुती कामाच्या उपयोगात न आणता केवळ परमेश्वराच्याच मात्र उपयोगात आणावी. परंतु ईश्वराप्रित्यर्थ समर्पित केलेल्या काळात अनुष्ठानाची क्रिया चालू असताना त्या अनुष्ठान करणाऱ्याच्या परिवारापैकी जर कोणी मृत झाला तर त्याचे कर्म करण्यास दुसरा कोणी असल्यास त्याने उठू नये. परंतु जर दुसरे कोणी नसेल तर अनुष्ठान करणाऱ्याने त्या वेळेपुरता अनुष्ठानाची क्रिया पुरी करून त्या मृताची उत्तर क्रिया करण्यास जावे. अशा रीतीने 10-12 दिवस अनुष्ठान करीत राहून जर मृत जीवाचीही 12 दिवसपर्यंत क्रिया करीत राहील तर त्या अनुष्ठान करणाऱ्याच्या हातून ती मृताची क्रिया झाली म्हणून तो मृत सद्गतीत जातो. कोणत्याही प्रकारे अनुष्ठान करीत नसता जर कोणी परिवारात मृत्यू झाला तर त्याची सशास्त्र उत्तर क्रिया जी 12 दिवस करायची ती करायची. परंतु जो क्रिया करणारा असेल त्यांनी किंवा निदान परिवारापैकी कोणीही त्या मृतजीवाच्या उद्धारासाठी 12 ते 15 दिवसपर्यंत त्या मृतजीवाच्या ज्या जागी अंत झाला असेल त्या जागी किंवा जेथे दहन केले असेल किंवा जेथे त्याला पुरले असेल त्या जागेच्या जवळ बसून किंवा एखाद्या नदीकाठी किंवा जलाशयाच्या ठिकाणी शुचिर्भूत होऊन बसून विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, रामायण इत्यादी कोणत्याही देवतेचे स्तोत्र यांचे एकनिष्ठेने जितकी होती तितके पारायणे करीत बसावे. असे करीत असता आहार विहार नियमन ठेवावे. कडक मौन धारण केले तर उत्तमच, परंतु ते शक्य नसल्यास कारणाशिवाय फालतू बोलायचे नाही असे मौन धारण करावे. म्हणजे हे एक प्रकारे मृताच्या सद्गतीकरता अनुष्ठानच आहे व असे करणाऱ्याची जेव्हा अंतकाळाची वेळ येते त्यावेळी या अनुष्ठानाचा त्यालासुद्धा सद्गतीकरता उत्तम उपयोग होतो. तसे एखाद्या आसन्न मरण रोग्याजवळ दुसरे कोणी नसून त्या अनुष्ठान करणाऱ्याला जर ईश्वरार्पण झालेल्या काळात बसण्याची पाळी आली तर अनुष्ठानाधिक क्रिया करीत नसतानाही तो काळ त्या रोग्याच्या शुश्रूषेतच घालवला तर ते अनुष्ठान केल्यासारखे होऊन त्या अनुष्ठानाचा किंवा सत्कर्माचा भंग न होता ईश्वरार्पण झालेल्या काळात इतर व्यवहार केल्यासारखे होत नाही तर सत्कर्मच केल्यासारखे होते व त्या रोग्याच्या यातना कमी होऊन अखेर त्याला सद्गती मिळते. अशा रीतीने परमेश्वराला दिलेल्या ठराविक वेळेत जर इमाने इतबारे पुष्कळ वर्षे आपले आयुष्य आहे तोपर्यंत अनुष्ठानाधिक सत्कर्मे चालूच राहील तर त्या शक्तीने मृत्यूही पण त्याच काळामध्ये येईल. म्हणजे अनायासेच त्याला सद्गती मिळते. ईश्वराला दिलेल्या वेळेतच मृत्यू यावा म्हणून ईश्वरासाठी 24 तासातून कोणतीही वेळ ठरवून ती त्याला अर्पण करून टाकावी व त्या वेळेत इतर कोणतेही व्यवहार कर्मे न करता
कोणतेही सत्कर्मे करीत राहावे असा निश्चय चालूच ठेवावा. कोठेही गावात जावे लागेल तरी ठरलेली जागा बरोबर येणार नाही, परंतु ईश्वराला अर्पण झालेली वेळ व इष्ट देवता याबरोबर असणारच. म्हणून ठरलेल्या वेळी इष्ट देवतेचे स्तवन, नामस्मरण, ध्यानधारणा होऊ शकते. असे होऊ शकणारे ते त्यावेळी करीतच असावे. अशा रीतीने त्या परमेश्वरार्पण झालेल्या वेळेवर किंबहुना थोडे त्या वेळेच्या आगाऊ त्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसावे व ठरलेल्या अनुष्ठानाच्या क्रियेस सुरुवात करावी. अनुष्ठान करताना जर काही व्यावहारिक विचार मनात येऊ लागतील तर ते विचार न येतील अशा रीतीने मन ताब्यात ठेवण्याचा शक्य तितका अभ्यास ठेवावा. त्या जागेत अनुष्ठानाच्या सत्क्रिया करण्याचा जो दृढ निश्चय असतो त्याच योगे व्यावहारिक विचार मनात फारसे येत नाहीत. परमेश्वरासंबंधी कर्तव्य करीत असताना जर विचार येऊच लागले तर त्याचा दोष मानू नये. दक्षिण दिशा सोडून कोणत्याही सोयीस पडेल अशा दिशेकडे तोंड करून अनुष्ठानात बसावे. अमुकच पद्धतीने बसावे असा काही नियम नाही, परंतु ज्याने त्रास होणार नाही अशी साधी मांडी घालून बसावे. अमुकच आसन पद्धतीने बसण्याची हठयोगी लोकांकरता योजना आहे. तसल्या अनुष्ठानासाठी गुरु कोठे शोधित बसावे. आपण संसार व्यवहारात पडलेली माणसे सहजगत्या मांडी घालून बसणे हीच आपल्यासारख्या लोकांना सोयीने बसण्याची आसन पद्धती आहे. संसारी व्यवहारी संबंधाचे विचार व त्या संबंधाची कर्मे याहून ईश्वरासंबंधी कर्मे अगदी उलट आहेत. म्हणून परमेश्वरासंबंधी कर्मे करणे ती व्यवहारी संबंधात मिसळली जाऊ नयेत. म्हणून गावाच्या बाहेर देवळे वगैरे पवित्र स्थाने करण्याची वहिवाट असून परमेश्वरासंबंधी सत्कर्मे त्या त्या देवळातच जाऊन करण्याची वहिवाट आहे. शिवाय घरातल्या घरात परमेश्वरी सत्कर्माची व्यवहार सत्कर्मात भेसळ होऊ नये म्हणून घरातल्या घरातच देवासंबंधी सत्क्रिया करण्याकरता देवघर म्हणून निराळे केलेले असते. त्या देवघरातसुद्धा एक जागा व वेळ ठराविक तेथेही अनुष्ठान करीत बसले तरी चालते. नियमित वेळ झाल्याबरोबर सुचिर्भूत होऊन त्या स्थानात जाऊन बसावे. आसन अमुकच प्रकारचे असावे असे नाही. जर पहिल्याने जी वहिवाट केली असेल त्याप्रमाणे बसून अगदी कारणाशिवाय हालचाल न करता जो ठरवला असेल तो ग्रंथ वाचणे, जप करणे, अभिषेक करणे, ध्यानधारणा इत्यादी काही करायचे असेल ते तितका वेळ ठरवला असेल तेवढा वेळपुरता होईपर्यंत अगदी हालचाल न करता करावे. पुष्कळ वेळ ते क्रिया करीत असताना एकसारखे बसल्यामुळे त्रास होऊ लागतो व तो सहन करत नसेल तर तेवढ्यापुरती मांडी मोकळी करण्याकरता हालचाल केली तरी चालते. अनुष्ठानातील विघ्न निवारण. अनुष्ठान करताना जर कोणाच्या मनाची चलबिचल होऊ लागली, मन काही विचार करूच लागले तर त्याबद्दल वाईट वाटू न देता मन जिकडे भटकेल तिकडे भटकू द्यावे. परंतु आपण जी नियमितपणाने सत्कर्माची क्रिया चालू ठेवली आहे ती बंद पडू नये. या गोष्टीत कोणतेही विघ्न आले तरी त्याला जुमानायचे नाही. विघ्नाला न जुमानणे ही तरी महत्त्वाची तपश्चर्या. सत्क्रिया स्त्री म्हणून कोणतेही सत्कर्म करीत असताना जी लहान मोठी विघ्ने येऊ लागतील त्यांना जुमानूच नये. आपल्या दृढनिश्चयाची परीक्षा पाहण्यासाठी ती विघ्ने येतात. कोणत्याही प्रकारे असह्य असे शारीरिक व्याधी उत्पन्न होऊन जर विघ्न येऊ लागले की ज्यायोगे ती क्रियाच होऊ शकत नाही अशा विघ्नाला जुमानले पाहिजे. अशा वेळी झाले असेल तितके अनुष्ठान बंद ठेवून शारीरिक व्याधी दूर करण्याचा उपाय केला पाहिजे. व्याधी बरी झाली म्हणजे पुन्हा आरंभापासून अनुष्ठान सुरू करावे. पूर्वीचे जे झाले असेल ते काही फुकट वाया जात नाही, ते आपल्या पदरी राहतेच. कर्मधर्म संयोगाने त्या व्याधीचा भलताच परिणाम होऊन जर त्याचा शेवट झाला तर तो अनायासेच सद्गतीला जातो, तो केव्हाही दुर्गतीला जात नाही. नाही कल्याण कृत्वा दुर्गती तात गच्छति. पुण्यकर्मे सत्कर्मे करणारा कधीही दुर्गतीला जात नाही असा या गीता वाक्याचा अर्थ आहे. पुन्हा जन्म जरी आला तरी चांगल्या श्रीमंत घराण्यात सुख उपभोगाच्या योग्यतेचाच येतो किंवा एखाद्या पुण्यशाली सत्पुरुषाच्या शरीराने प्रकट होतो. तसेच काही राजकीय म्हणजे सरकारकडून काही विघ्न आले तर ते सहज रीतीने सौम्य उपायाने गोड शब्दानेही जर टळत नसेल तर तशा विघ्नाला जुमानले पाहिजे व सरकार आज्ञेप्रमाणे जो बरा वाईट भोग आला असेल तो भोगल्यावर पुन्हा पूर्वव्रत अनुष्ठानास सुरुवात करून पुढे चालू ठेवावे. जितके झालेले असेल तितके पदरी पडतेच,
परंतु शारीरिक व्याधी व राजकीय विघ्नाशिवाय इतर जी पैशाची देवघेव, लग्नकार्याचे आमंत्रण, सोयरे सुतक, विंचू डसला अशाचपैकी आणखी बाह्य लोकांकडून येणारी विघ्ने, अशी विघ्ने न जुमानता तिकडे दुर्लक्ष करून अनुष्ठान चालू ठेवले पाहिजे. अशा विघ्नांची पर्वा करून जर अनुष्ठान मध्येच बंद केले तर ती क्रिया काही वाया जात नाही, परंतु त्याचे फळ मात्र मिळावे तसे मिळत नाही. अनुष्ठान सुरू असल्यावर अशौच सोयरे मानायचे नाही असे नुकतेच सांगितले, कारण ती जी अनुष्ठान रूपाने सत्क्रिया सुरू केलेली आहे ती सर्व प्रकारे अपवित्रता नाहीशी करण्याकरताच आहे. मग पुण्यकारक अनुष्ठान पद्धतीने जर सत्कर्म सुरू असता कोणी मरण पावे तर त्या योगे त्या मृत जीवाचे अपवित्रपण जाऊन तो पवित्र स्थितीत सद्गतीला जाणार. म्हणून अनुष्ठानाला बसलेला जो असेल त्याने मृत अशौच किंवा जनन अशौच मानू नये. त्याच्या इतर परिवाराने मात्र अशौच पद्धतीने जसे वागण्याची वहिवाट आहे तसे वागावे. अशा रीतीने क्षुल्लक विघ्नाला जुमानायचे नाही असा दृढ निश्चय कायम ठेवावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचा जो अखेरचा भाग त्या अखेरच्या भागास अमृतमय फळे येतात. दुनियेतील म्हणा किंवा दुनियेच्या बाहेरची म्हणा, फळे निश्चयाच्या पूर्णतेच्या टोकावर वाटेल तितकी आहे. अनुष्ठान ही त्याची पूर्वक्रिया आहे. याकरता नेहमी जागृती व सावधानगिरी ठेवावी. ज्यांचा दृढ निश्चय असेल त्या परमेश्वरासही सहाय्य होतो व सांभाळतो. दृढ निश्चयाबद्दल एक गोष्ट लक्षात आली ती सांगतो. एक गृहस्थ कुटुंब वत्सल होते. त्यांच्या घरी शंकर वेश बदलून गेले व भिक्षा मागू लागले. त्याने आपल्या बायकोस भिक्षा घालण्यास सांगितले व ती तिने घातली. रात्री त्यांचे मूल आजारी पडले. दुसऱ्या दिवशी शंकर पुन्हा भिक्षा मागण्यासाठी आले तरी त्या साध्वीने त्याला भिक्षा दिली. तिसऱ्या दिवशी शंकर पुन्हा भिक्षेस आले. त्या दिवशी मुलाचे प्रेत बाहेरच पडले होते तरी त्या नवऱ्याने भिक्षा घालण्यास सांगितले. पुन्हा चौथ्या दिवशी त्याने भिक्षा घातली. त्या नवऱ्याबरोबर तशा त्या विघ्नाला न जुमानता भिक्षा घालण्याचा क्रम चालूच ठेवला. असे होता होता दुसरा मुलगा मेला. पुढे तिसराही मेला. भिक्षा घालण्यास सुरुवात केल्यापासून पटापट मुले मरू लागले. परंतु भिक्षा घालणे चांगले नाही असा विचारसुद्धा त्या विचारांच्या मनात आला नाही. उलट ते धन्य भाग्य समजत. भिक्षा घालण्यास पोरांचे मरण हे विघ्न येत होते तरी नवरा बायकोला म्हणे, पोरं मरू देत, विघ्न ते विघ्न येऊ दे, परंतु भिक्षा घालण्याचे व्रत निश्चय टाकू नको. अशा रीतीने त्यांना जी काय 2-4 पोरी होती ती सर्व मरून गेली. पुढे बायकोही आजारी पडली व तीही मेली. तिचे प्रेत बाहेर काढले इतक्यात तो भिक्षेकरी आला. आता त्यावेळी भिक्षा घालण्यास काही नाही अशी स्थिती होती. अन्न तयार केलेले नव्हते. घरात तो एकटा नवराच होता. तोही प्रेताच्या तयारीत होता. प्रेताला पिंड देण्याकरता भात तयार केला होता. तो गृहस्थ त्या भिक्षेकऱ्यास म्हणाला, आज अन्न तयार नाही, मग काय घालू? तो भिक्षेकरी म्हणतो, तो भात तयार आहे ना, तोच घाल. बरे आहे असे म्हणून त्या गृहस्थाने तो भात त्याला घातला. सारांश, वाटेल ते विघ्न आले तरी त्या गृहस्थाने भिक्षा घालण्याचा निश्चय सोडला नाही, परंतु त्यायोगे ते सर्वच्या सर्व कैलासात गेले. सर्वात श्रेष्ठ विघ्न येईल तर ते काय करेल? जीवच घेईल ना. सर्वात श्रेष्ठ विघ्न आले तर ते काय करणार? जीवच घेणार ना. घेऊ द्या घेतलं तर. आपल्याला जीवदशा नकोच आहे. ती आहे तोपर्यंत दुःखाचा जंजाळ आपल्या भोवती येणारच. अशा प्रकारे अनुष्ठान करीत असताना विघ्नात जुमानू नये. देवाच्या पायी जर जीव गेला तर त्या जीवाचे जीवपण जाऊन सुखरूप अशी शिव अवस्था येते. मुदतीपर्यंत तो निश्चय कायम टिकला तर इष्टदेवता तेथे प्रकट होते. ती इष्टदेवता 2 प्रकारे प्रकट होते. एक तर इष्टदेवता आपणच आहोत असा अनुभव येतो किंवा इष्टदेवताच आपल्या पुढे आहे. ज्यावेळी ती इष्टदेवता आपणच आहोत असा अनुभव येतो तेव्हा स्वतःच्या स्थितीला विसरून ज्या देवतेचे ध्यान करून आपण अनुष्ठानाला बसलो तेच आपण आहोत असे भान होते. त्याचीही कालमर्यादा आहे. प्रथम पुसट ते भान होते, पुन्हा देहभान होते, असे पुढे पुष्कळ वेळ होतो. तरी ते एक विघ्नच आहे असे समजून त्याचा हर्ष विषाद मानू नये. आपली क्रिया भंग करू नये. ती तशीच सारखी चालू ठेवावी. म्हणजे हळूहळू त्या इष्टदेवतेचे स्थान पूर्ण होते, ध्यान पूर्ण होते. त्याच्या पूर्णतेनंतर अनुष्ठान करणारा पुढे
व इष्टदेवता आसनावर बसलेली असते व ती पुढे असतानाच दर्शन होऊन उपदेश वगैरे काही होणे असेल तर तो हो म्हणजे आपणच होतो इष्टदेवता व इष्टदेवता होते अनुष्ठान करणारी. यावरून काय झाले तर त्या इष्टदेवतेला दुसरीकडून कोठेही आणले असे नाही, तर इष्टदेवता आपणच बनलो असे होते. किंवा इष्टदेवता आपल्यासमोर येऊन आपण स्थानावर बसलो आहोत असे होते. किंवा इष्टदेवता हृदयात स्थिर होऊन तादाम्य वृत्ती झाली म्हणजे इष्टदेवता ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेला आपल्या अनुभवाला येतो. असा काही काळ गेला म्हणजे तो देह भानावर येतो, परंतु त्या अनुभवाला विसर नाही व त्याला तो रस्ता माहीत होऊन जातो. असे करण्यासाठी काही गुरुची आवश्यकता नाही. साधारण माहिती करून घेतली की काही कष्ट त्रास वगैरे न होता हे करता येते. हे आपल्या हातचे आहे, परंतु हे सर्व परमेश्वराला जो वेळ आपण दिला असेल त्या वेळेतच झालेले होते. हे करण्यासाठी काही गुरुची आवश्यकता नाही. साधारण माहिती करून घेतली की काही कष्ट त्रास वगैरे न होता हे करता येते. हे आपल्या हातचे आहे, परंतु हे सर्व परमेश्वराला जो वेळ आपण दिला असेल त्या वेळेतच झालेले उत्तम. या सर्व अध्याय अनुष्ठान रूपच आहे. म्हणून यात सांगितलेल्या अनुष्ठान पद्धतीप्रमाणे कोणत्याही देवतेचे अनुष्ठान तर करावेच, परंतु या अध्यायाचेच पारायण रूपाने जर अनुष्ठान करीत बसले तरीही सर्व सिद्धी आपोआपच सिद्ध होतात. अनेक व्रते अनुष्ठाने व तपश्चर्या केल्याचे अनायासेच पुण्यफळ पदरी पडेल. मनात चिंतलेले सर्व कार्य हेतू सिद्ध होतील. या अनुष्ठान अध्यायाचा फार विशेष महिमा आहे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया अनुष्ठान म्हणजे काय इत्यादी विषय विवरण नाम सप्तम अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.